नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण तयार करणार आहोत पुरणपोळी सोबत तयार केली जाणारी कटाची आमटी। पुरणपोळीसाठी चण्याची डाळ शिजवली जाते व डाळ शिजून राहिलेलं जे पाणी असतं ते म्हणजे एळवणी असतं। एळवणीची आपण आमटी तयार करणार आहोत। त्यासाठी ह्या ठिकाणी गॅसवरती टोप गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 मोठी पळी तेल घालायचं आहे। तेल मस्त असं गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची फ्रेश पानं घालायची आहेत। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरे घालून घ्यायचे। जिरे भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं खोबरं व लसणाची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे व त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालून घेते। कोथिंबीर तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा कापून सुद्धा फोडणीमध्ये वापरू शकता। कोथिंबीरीचा फ्लेवर असतो तो खूप छान लागतो, त्यामुळे कोथिंबीर आवर्जून वापरायची आहे कटाची आमटी तयार करत असताना। हाय फ्लेम वरती हे वाटण छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। जेवढं व्यवस्थित तुम्ही वाटण भाजाल तेवढी कटाची आमटी खायला छान लागते। त्यानंतर घरगुती काळं तिखट यामध्ये घालून घेणार आहोत। मी ह्या ठिकाणी 3 ते 4 चमचे काळं तिखट घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला 1.5 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे। मसाले सुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत। ह्या व्यतिरिक्त आपल्याला ह्यामध्ये कोणतेही मसाले ऍड करायचे नाहीत किंवा कोणतंही वेगळं वाटण घालायचं नाही। आवश्यकता लागली तर त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल ऍड करू शकता। मी ह्या ठिकाणी 1 छोटी पळी तेल ऍड केलेलं आहे। मसाला भाजून झाला की ह्यामध्ये आपण एळवणी ऍड करणार आहोत। थोडंसं एळवणी अगोदर घालायचं आहे सुरुवातीला। संपूर्ण मसाला एळवणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। बाकीचं राहिलेलं सगळं एळवणी ह्यामध्ये घालून घ्यायचंय। एळवणी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण चण्याची डाळ शिजत घालतो टोपामध्ये किंवा कुकरमध्ये। चण्याची डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर शिल्लक राहिलेलं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते म्हणजे एळवणी असतं। आमटी बनवण्यासाठी ते पाणी पूर्णपणे बाजूला काढून घेतलं जातं व जी डाळ असते त्यामध्ये थोडीशी डाळ सुद्धा ह्यामध्ये घालायची आहे। ती एळवणीमध्ये मिक्स करून त्यानंतर अशा पद्धतीने त्याची आमटी तयार करायची आहे। आवश्यकतेनुसार त्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप जास्त दाटसर कन्सिस्टन्सी नसते, अशीच पातळसर आमटी तयार केली जाते। त्यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार मीठ घालणार आहोत। आमटी आता छानपैकी 10 ते 15 मिनिटांसाठी छान अशी शिजून घेणार आहोत। कटाच्या आमटीला मस्त असा मोहर सुद्धा आलेला आहे। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कटाची आमटी तयार केली जाते। आमच्याकडे सातारा भागामध्ये अशाच पद्धतीने कटाची आमटी बनवली जाते। छान अशी 1 उकळी काढून घ्यायची आहे आमटीला व मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे झणझणीत अशी कटाची आमटी। आजचा आपला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला 1 लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त अशा झणझणीत अशा रेसिपी बरोबर। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।